कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल. खेडमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूची खुलेआम विक्री. खाडीपट्ट्यात गावठी दारूचा व्यवसाय बोकाळला. आणि कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी कोकण विभागीय आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखीन एक विनयभंगाची घटना घडली आहे. महाड एमआयडीसी हद्दीतील एका 50 वर्षीय शिक्षकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रलंबित कागदपत्र कधी मिळणार याबाबत त्या महिलेने विचारणा केली असता संशयित आरोपीने मनात राग धरून फिर्यादी महिलेस, जर तुम्हाला काम करून पाहिजे असेल तर मी सांगेन तसेच तुम्हाला करावे लागेल असं म्हणत महिलेशी असभ्य वर्तन करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याने या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्या संशयित आरोपी शिक्षकाविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत. खेड तालुक्यामधील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला नाडकर यांच्याकडून होत असतानाच खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीच्या दारूची सर्रास खुलेआम वाहतूक आणि विक्री होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमुळे उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न देखील समोर येतोय. अरे हो, कुठं आणलीस मला? मी सवाल तुला विचारतो, जवाब दे. दौंडा बोलतात त्याला. दौंड्यात आणलीस ना? पक्क्याच्यात आणलीस ना? चालू किती दिवस आहे त्याची? कंटिन्यू चालू? काल पण गेला होतास? नाही, परवा गेला होतास? काल संध्याकाळी झालं. काल संध्याकाळी चालू झाली नक्की ना? बघा, लोक कल्याणचा अब्दुल्ला हुसेन नाडकर बोलतोय. समजायला विषय? दारू चालू आहे ना? दारू चालू आहे ना? ओके. कोकण विभागीय आयुक्त पदाचा डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला असून सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी कोकण विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त पदावर झाली आहे. यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त पदावर कार्यरत होते. डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 20 फेब्रुवारी रोजी कोकण विभागाचा पदभार स्वीकारला असून सूर्यवंशी हे सन 2006च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतचा विस्तार हा शहरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत एक बलाढ्य ग्रामपंचायत आहे. ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच अमित मोहिते यांनी काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीत निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेच्या समस्येमुळे महिन्याच्या प्रत्येक रविवारी एक दिवस स्वच्छतेसाठी अशी मोहीम आखून दर रविवारी स्वच्छता करण्याची प्रथा सुरू केली आहे. ही मोहीम सातत्यपूर्ण चालू असल्यामुळे परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न संपूर्णतः संपुष्टात आलाय. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वरसे, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल, संत गाडगेबाबा सेवा मंडळ निवी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हद्दीमध्ये संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान सुरू करून ग्रामपंचायत परिसरातील ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छ करण्यात आला आहे. यावेळी सरपंच अमित मोहिते, माजी सरपंच नरेश पाटील, माजी उपसरपंच शांतिशील तांबे, सदस्य तुषार शिंदे, उद्देश कांबळे, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे अध्यक्ष रामचंद्र नागती, सचिव विजय देवकर, रोटरियन लक्ष्मण मोरे आणि संत गाडगेबाबा सेवा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आजचा दिवस हा संत गाडगे महाराजांचा जयंती आणि आजच्या चांगल्या दिवसाला
पुन्हा एकदा वरसे ग्रामपंचायत सेंट्रल संत गाडगे महाराज सेवा मंडळ देवी आणि सर्व ग्रामस्थ भुवनेश्वर देवी वरसे आणि सर्व याचे ज्येष्ठ कार्यकर्ते कंटमुक्ती या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबवली आहे. या वरसे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम दर रविवारी राबवली जाते. तर सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये उपस्थित राहावे. तसेच आज संत गाडगे महाराजांची जयंती आहे आणि आपण प्रत्येकाने एक संकल्प करा, प्रत्येकाने एक योजना राबवा आणि निश्चय करा की आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या घराच्या ठिकाणी कचरा करणार नाही, अस्वच्छता करणार नाही आणि स्वच्छतेचे पालन करेन. एवढंच एक नियम आजच्या दिवसाला एक संकल्प तुम्ही मनामध्ये करा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी रेल्वे स्टेशन नजीक रॉयल एलिजन्स या कॉम्प्लेक्सच्या दर्शनी असणाऱ्या गाळ्यामध्ये महाराजा फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन रविवारी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झाले. खेड तालुक्यातील तिसंगी गावचे सुपुत्र महेश भोसले यांच्या या रेस्टॉरंटच्या उद्घाटन समारंभाला वेरळ तसेच परिसरातील शेकडो जणांनी उपस्थिती दर्शवली होती. या रेस्टॉरंटचे उद्घाटन महेश शिवाजीराव भोसले यांचे आई स्वातीबाई शिवाजी भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. खेड रेल्वे स्टेशन आणि साईनगर परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्या ठिकाणी एका चांगल्या रेस्टॉरंटची गरज निर्माण झाली होती. महाराजा फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनामुळे आता खेडसह तीनही तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी महाराजा फॅमिली रेस्टॉरंट हे महत्त्वाचं साधन बनलंय. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.